जिंदाबाद. आपण मागच्या भागामध्ये रायगडमध्ये संघटनेने नव्याने केलेली सुरुवात बघितली आणि तिथला संघर्षसुद्धा जो लोकांनी केला उत्स्फूर्तपणे, ही जी वार्ता आहे ती वाऱ्यासारखी विशेषतः कातकरी वस्त्या आहेत त्यांच्यामध्ये पसरली आणि अनेक ठिकाणच्या कातकरी वस्त्यांमधील लोकांचा संघटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा एक कोणीतरी आम्हाला साथ देणारा आहे ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली. मला वाटतं त्याच्यातूनच जे काही नवी मुंबईचे आपण कातकरी वस्त्या बघितल्या आणि आपण गेले अनेक वर्ष तसं बघत आलो आहे की शहरातल्या कातकऱ्यांची परिस्थिती काही वेगळी नाही, तेवढीच भयान आहे. आधी त्यांना राहायला घर नाही, घराखालची जागा नाही, रेशन नाही, आधार कार्ड नाही. जे चित्र आपल्याला रायगड, ठाणे, पालघरमध्ये आहे तेच शहरामध्ये सुद्धा दिसतं. मला वाटतं नव्याने आपण जे काही आता सुरुवात करतो त्याच्यात नवी मुंबईला सुद्धा जी काही सुरुवात झाली ती आम्ही फक्त फोटोमध्ये बघितली. नेमकी काय परिस्थिती आहे आणि आपण त्याच्यावर काय मार्ग काढला आहे तो जर सांगितला तर आपल्या सर्व लोकांना समजू शकेल. एकूणच जी नवी मुंबईची परिस्थिती जर बघितली तर जवळपास 33 वाड्या ह्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये त्या क्षेत्रात आहेत. तिथला मुख्य व्यवसाय जर आपण बघितला तर भंगार गोळा करून लोक पोट भरतायत. म्हणजे तुम्ही जे विजय भाऊ आता बोलले की भयानक परिस्थिती जी आहे, तर ग्रामीण भागापेक्षा शहरातल्या कातकऱ्यांची अतिशय वाईट परिस्थिती. म्हणजे रोजगार नाही, मजुरी नाही तिथं आणि भंगार गोळ्या केल्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर मग काही महिला घरुड कामगार म्हणून म्हणजे घरातली कामं करतायत आणि म्हणून परिस्थिती अतिशय वाईट. अजूनही तिथे आधार कार्ड नाही आहे, अजूनही रेशन कार्ड नाही. 8वीच्या नंतर मुलांना शाळा शिक्षण नाही, ही परिस्थिती होते आहे तिथं. ज्यावेळी भाऊ संघटनेच्या अध्यक्ष सीताताई आल्या, भाऊंचा दौरा होता तिथे, त्यावेळी एक लक्षात असं आलं ज्यावेळी आढावा घेताना की प्रशासन आपल्या पुढे आहे. मग प्रशासनाने अतिशय चांगली भूमिका ही तिथे घेतलेली आहे. मी तर सांगतो कुठल्याही महानगरपालिकेमध्ये आदिवासीसाठी नगरपालिकेचा निधी राखून 5% असतात, परंतु त्याच्यापेक्षाही जास्त हा नवी मुंबई महानगरपालिकेने निधी आदिवासी विकासासाठी राखून ठेवलेला आहे. लोकांना घरं बांधून दिलेली आहेत. जवळपास 17 लाखाची घरं ही लोकांना बांधून दिलेली आहेत. अजूनही वाड्या आहेत अशा, म्हणजे 3 वाड्या त्यांनी 3 वाड्यांमध्ये घरं बांधून दिली. तर आता श्रमजीवी संघटना, तिथले कार्यकर्ते, मग रेश्मा कातकरी असेल, बालू वाघे असेल, आत्माराम असेल, नंदाबाई असेल, रामदास वाघे असेल, हे जे कार्यकर्ते आहेत हे आता कामाला लागलेले आहेत जोरदार. आणि प्रशासन आणि संघटना असे मिळून तिथल्या आदिवासींचे जे प्रश्न आहेत 32 वाड्यांचे, ते 32 वाड्यांचे प्रश्न हे सोडवण्याचा निर्धार तिथे संघटनेने केलेला आहे. मला असं वाटतं बालाभाऊ तो ह्या सांगलास, मी तर नाही होतो पण तो ह्या सांगलास का महापालिका आपली संघ पुढं, तर भाऊच्या जेव्हा त्या लक्षात आला का फार चांगला काम करत, तर भाऊनी त्यांना शाबासकी दिली ना, तर चांगला होय तर चांगला ना, नाही होय तर मग भांडू ना. तर भांडायसाठी तर आपले, पण चांगला होय तर त्याचा पण करेल चांगला तर त्या चांगलाच चांगला. ते अधिकाऱ्यांचा अभिनंदन भाऊने केला. तर 17.5 लाखाची एक घर अशी 67 का 68 लोकांना सांग घरात दिली. तर असा जर सगळ्यांनी केला ना गरीबाका नांगला महापालिके क्षेत्रात, तर कशा त्या कातकऱ्यांची परिस्थिती वाईट राहील. तर अरे दादा, आम्ही तिथं गेलो ना तर खरा सांगला ना तर फार बेस्ट ते अधिकाऱ्यांनी केला. म्हणजे तिथंच जे आयुक्त आहात कैलास शिंदे साहेब,
तर ते तर सांगत का आमचं हे काम आहे, आम्ही सरकारी अधिकारी केला तर हे आमचं काम आहे, आम्ही करून भाऊला सांगत का भाऊ तुम्ही आणि आम्ही सगळी मिळून आपले करू ना. ते पालांडे साहेब ना तिथंच ते कांबळे साहेब ना मळेकर साहेब, तर त्याही म्हणजे आम्ही भाऊ त्यांना विचारला का काय काय तुम्ही केला, तर त्याही सांगला का भाऊ आम्ही एक निधी जो आहे ना नवी मुंबईचा तो खास आदिवासीचा निधी म्हणून आम्ही ठेवलेला आहे ना. त्यात आम्ही पोरांना शिष्यवृत्ती हो देव ना, घरा हो बांधून देव ना, पाण्याची हो सोय करू ना. ते सांगत का आता मुंबई सारख्या ठिकाणी म्हणजे घरा खालची जे जागेचा तर फार प्रश्न, तर त्याही सांगला का त्याच्यासाठी हो आम्ही भांडू. म्हणजे विचार करायसारखी गोष्ट का स्वतः महापालिकेचं अधिकारी हे स्वतः ते याच्यासाठी भांडत ना. आपले लोकांना सांगत का आपले तुम्ही या, भाऊला त्यांनी सांगला का भाऊ आपले तुम्ही केव्हा पण या, आपले सगळी जण जथं अडचण असेल ती सगळी मिळून आपले करू. एवढा भारी ते अधिकाऱ्यांचा काम तथा. तर मी सकाळी भाऊंना आलो तेव्हा भेटलो ना, हा तर भाऊनी असा तो ह्याच्या सांगलास का त्याही निधी संघ आदिवासीसाठी, तर भाऊनी मला त्याच्या पुढे जाऊन सांगला का नुसता निधी नाही तर दुसरे महानगरपालिकेत संघ तसं ऑफिस नाही हो, असा ऑफिस पण संघ आदिवासींसाठी चालू करेल ते संघ महापालिकेत असा पण भाऊनी सांगला. तर बाकीचे महापालिके ही तर नाही करेल हा, पण फक्त आदिवासींसाठी ऑफिस म्हणजे असं तर कुठंच नाही. तर कोणात चांगला तसं काम तर माझा असा का असं सगळे पण महानगरपालिकेत व्हायला पाहिजे का नाही, बरोबर तर व्हायला पाहिजे असं झालं पाहिजे. पाहून आम्ही तथं गेलो ना. आता यो म्हणजे भाऊंचा आढावा बैठक होती तथं, पण त्याच्या अगोदर आम्ही ते आपले कोणची ना भाऊ वाडी ती कोपरखेरणा वाडीत गेलो. तर कोपरखेरणा वाडीत गेलो ना जशी आम्ही उतरलो तर दादा तुला सांगा का बारकी पोरा ओढी तिथं होती ना आखी सुरुवात म्हणजे भाऊचा स्वागत कराय होती पोराच होती ना, घोषणा हो दिया ती पोराच होती ना. जेव्हा आम्ही ते मंडपात गेलो तर तथं गाणी बोलाय होतीच ती पोराच ना, ती घोषणा दिया होतीच ना. दुसरा तर असा का भाऊचा स्वागत कराय तेही बाजा पण आले तर ती बाजा वाजवाय पण पोराच होती. तर विचार करा ना तुम्ही का ओढा ते पोरांना बेस वाटला. म्हणजे भाऊ उतरल्या खोटी ओढा त्यांना बेस वाटला ना का म्हणजे अशी अर्धी तर नाचायची तयारीच होती पोरा. ओढा भारी ना, खराच पोरा फार हुशार तथचे हा. तर आपले घोषणा देता हा, गाणी बोलता हा, विचार करा का सगळेकड आपली पोरं अशी हुशार आहात. तर आपले जेव्हा ठरवू का आपली बाल संघटना झाली पाहिजे तर ती सुरुवात आपल्याही परत एकदा करतो आपले, पण अजून चांगली कराय पाहिजे. तर या कराय पाहिजे आपल्याही ना. तथची घरा नाती पाहिले भाऊनी सगळा पाहला तर खराच ती सांगत माणसा का पहिले आम्ही अशी गटारांत राहू. इकडची आमची घरा इकडची ना मधयूच गटार ना, पाणी भरला का अख्ख्या झोपड्या संग अर्धा कमरभर पाणी भर ना. आता तो एवढी चांगली बिल्डिंग बांधून दिली त्यांना ना. घरा पण पाहिली ना तर फार बेस बांधलेला आहात. म्हणजे निजाय वेगळी खोली, स्वयंपाक कराय वेगळी खोली ना, बसाय वेगळी खोली असा ना. त्याला बाथरूम ना ते पण तर एवढा मोठा करून दिलेला आहे. तर आता तो उलट फार बेस करून दिला आहे. नव्या मुंबईमधली परिस्थिती आपल्या संघटनेचे अध्यक्ष सीताताई, बाळाराम भाऊ, संघटनेचे संस्थापक भाऊ यांनी प्रत्यक्ष डोळ्यात बघितली. प्रशासन चांगलं काम करतंय, परंतु तरीही अजून अनेक कुटुंब ही आपल्या हक्कापासून वंचित आहेत. त्याकरता संघटना यापुढे तिथे जोरात काम करेल. आणि ही जी सुरुवात झालेली आहे, आणि सीताताई तुम्ही जे सांगितलं की तरुण मुलं ही संघटनेकडं आकर्षित होतात, मला वाटतं की हे संघटनेचं आयुष्य
आणखी वाढणारं काम मला वाटतं नवी मुंबईमध्ये बरोबर. सुरू झालंय. त्या मुलांच्या माध्यमातूनच मला वाटतं की आपली नवी मुंबईची संघटना पुढे झेप घेईल असं तुमच्या बोलण्यातून आलेलं आहे. जिंदाबाद. 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 जिंदाबाद.